राज्य निवडणूक आयोगाने नगर पंचायत नगर परिषदेच्या निवडणुकांची तारीख घोषित केली आहे। या निवडणुकांसाठी 10 नोव्हेंबर पासून 17 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून अर्ज मागे घेण्यासाठी 21 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। तर 2 डिसेंबरला मतदान होईल आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे। दरम्यान विरोधकांकडून मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आणि मतदार याद्यांमधील सर्व त्रुटी दूर करून निवडणूक घेण्याची मागणी केली जात असताना विरोधकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत निवडणूक आयोगाने अवघ्या महिनाभरातच नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकांची घोषणा केली आहे। त्यामुळे मतदार याद्यांवर शंका उपस्थित होत असताना देखील निवडणुका घेण्याची एवढी घाई आयोग का करत आहे असा प्रश्न विचारला जातोय। मतदार याद्यांमधील त्रुटीबद्दल विरोधकांनी केलेल्या इतर आरोपांवर आयोगाने काहीही स्पष्टीकरण दिलं नसलं तरी दुबार मतदारांवर आयोगाने भाष्य केलं आहे। दुबार मतदारांची वेगळी नोंद केलेली असणार आहे, त्यामुळे दुबार मतदारांना त्यांच्या मतदारसंघात मतदान करता येणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले असून या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करता येणार नाही असं डिक्लेरेशन त्यांच्याकडून लिहून घेतलं जाईल असं सुद्धा राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे। पण विरोधक आयोगाच्या या निर्णयावर समाधानी नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे विरोधक या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार का हे पाहावं लागणार आहे। तर यावर तुमचं काय मत आहे? तुमच्या मते निवडणुका घेण्यासाठी आयोग घाई करताय का? ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा।